नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेमध्ये अर्जुन आणि सायलीच्या आयुष्यात एक गुड न्यूज येणार आहे. मित्रांनो, आता इथे अर्जुन आणि सायलीचा वाढदिवस सेलिब्रेशन चालू आहे. दोघेही जण खूप 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 म्हणजे खूप आनंदी आहेत. परंतु मित्रांनो, सायलीने अर्जुनला असं काही गिफ्ट दिलेलं आहे की ज्याचा विचार तुम्ही सुद्धा करू शकत नाही, मी सुद्धा करू शकत नाही आणि कोणीच करू शकत नाही. जगातील वर्ल्ड बेस्ट गिफ्ट असं सायलीने दिलेलं आहे. तुम्ही सुद्धा विचारात पडाल की असं कोणतं गिफ्ट दिले सायलीने. चला पाहूया, व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. मित्रांनो, आता इथे बर्थडे आहे म्हटल्यावर सगळ्यांनीच अर्जुनसाठी छान छान गिफ्ट्स आणलेले आहेत. आता अर्जुन आणि सायलीचा बर्थडे एकत्र का सेलिब्रेट करतात? कारण सायलीला तिचा जन्म कधी झाला हे आठवत नाही, परंतु मधुभाऊंनी तिला याच दिवशी आश्रमात एंट्री दिली होती. त्यामुळे तिचा तोच दिवस बर्थडे म्हणून सेलिब्रेट केला जातो आणि त्या दिवशी नेमका अर्जुनचाही बर्थडे असतो. त्यामुळे दोघांचाही बर्थडे एकाच दिवशी सेलिब्रेट केला जातो. काय म्हणजे नवरा बायको पण आणि काय नशीब त्यांचं म्हणायचं नाही का की दोघांचाही बर्थडे एकाच दिवशी सेलिब्रेट केला जातो. एकाच दिवशी आनंद दोघींनीच होतो. तर खरंच आता अर्जुनला सगळेजण ऑप्शन करून त्याला छान छान गिफ्ट्स देत आहेत. आणि आता अर्जुनने सायलीचा बर्थडे म्हणला, सायलीसाठी सुद्धा सुंदर असं गिफ्ट आणलेलं आहे. ते पाहून आता सायलीच्या चेहऱ्यावर एकदम सुंदर अशी स्माईल आलेली आहे. परंतु आता चैतन्य बोलतो की सायली वहिनी, तू अर्जुनला असं गिफ्ट द्यायचं आहे की जे जगात भारी असेल, जे आम्ही कुणीच अर्जुनला देऊ शकत नाही, असं गिफ्ट तू द्यायचं आहे. मित्रांनो, आता सायली सुद्धा विचारात पडली की आता मी असं कोणतं गिफ्ट देऊ. पण मित्रांनो, तुम्हाला तर माहितीच आहे आपल्या सायलीकडे एक कला आहे, जी कला घरात कुणाकडेच नाही, ती म्हणजे गाण्याची कला. आणि आता सायलीला कळतंय की मी जे गाऊ शकते ते बाकीचं कुणी गाऊ शकत नाही अर्जुनसाठी. त्यामुळे ती बोलते की आता मी सगळ्यांपेक्षा वेगळं गिफ्ट म्हणजे मी आता अर्जुनसाठी गाते. आणि ती ओल्या सांजवेळी हे गाणं इतकं सुंदर तिच्या स्वतःच्या आवाजात सुंदर अर्जुनसाठी गाते आणि सगळेजण छान टाळ्या वाजवतात, खूप खूप खुश होतात. खूप म्हणजे खूप इतकं आनंदाची गोष्ट असते त्यांच्या घरात. सायलीला मध्ये मध्ये तिच्या भूतकाळ आठवत असतो, परंतु काय आता तिला पूर्ण आठवत नसतं, त्यामुळे ती जरा थोडं दुर्लक्ष करते त्याच्याकडे. परंतु आता इथे कल्पनाला फोन येतो तिच्या मैत्रिणीच्या घरी काहीतरी कार्यक्रम असतो, त्यामुळे कार्यक्रमाला जायचं असतं. आता कल्पना बोलते की अर्जुन आणि सायली तुम्ही जा, मी तर काय अस्मितामुळे जाऊ शकत नाही, त्यामुळे तुम्ही मात्र नक्कीच तिच्या घरी जा. आणि आता अर्जुन आणि सायली जायला तयार होतात. म्हणजे इतकं आनंदाचं वातावरण असतं आणि दोघांच्या आनंदात इतकी आनंदाची खुशखबर गोड न्यूज येणार आहे. कारण ते आता तिथे कार्यक्रमाला जातात आणि अर्जुन बापरे सायलीसाठी इतका सुंदर डान्स करतो. म्हणजे अर्जुन नाही, दोघेही एकत्र मिळून डान्स करतात, पण अगदी इतका सुंदर ना. तिथे मैपत सुद्धा आलेला असतो, पण तो मैपत अर्जुनला पाहून लपतो आणि इकडे मात्र अर्जुन आणि सायलीचा छान मस्त डान्स, इतका सुंदर डान्स चालू असतो. खरंच अर्जुन आणि सायली खरंच हे कपल सुद्धा इतकं क्यूट आहे ना, त्यांना पाहून एक वेगळीच ऊर्जा येते. कारण ते कधीच निगेटिव्ह थिंकिंग करत नाही, कायम पॉझिटिव्ह थिंकिंग करतात. कारण अर्जुन वकील आहे आणि वकील असल्यामुळे तो आता नेहमीच म्हणजे पॉझिटिव्ह थिंकिंग करायचं, म्हणजे कसं एखादं कोडं सोडवायचं तर त्या कोड्याच्या मुळाशी कसं जायचं हे मात्र अर्जुनकडून आपल्याला शिकायला भेटतं. तर खरंच अर्जुन ग्रेट आहे आणि त्यांची जोडी सुद्धा ग्रेट आहे. इतका सुंदर असा डान्स चाललेला आहे. अर्जुनने छान गुलाबाचं फुल सायलीला दिलेलं आहे आणि दोघेही जण खूप आनंदात खुश होऊन नाचत आहे. त्यांच्या चेहऱ्यावर अगदी आनंद ओसंडून वाहत आहे. मित्रांनो, मलाही खूप आनंद होत आहे. तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद.